हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणम्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ श्री सुधींद्रतीर्थ श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसाक आमी मध्वाचार्यानं यादव राज्याचे प्रयाण करता आसतना जाल्ले एक विचित्र घटनेविशयी पळयत आशिल्लीची. थंय एक ईश्वर देव म्हणल्याकलो रायो देवगिरीचो रायाल भाव तो कृष्णकंदाराल भाव ताका महादेव म्हणून नांव आसा. थंय ताणें आचार्यान वतना सामान्य एक कोणकी संन्यासी म्हूण लेखून ताका अपमान करूं पळयलें. मागीर ताका बुद्धीभ्रमण जाल्लें म्हूण सांगून ते एक विशय आसा. ताजे विशयी विस्तृत जावन पळोवच्याक काल शुरू केला आमी. आज पळोवया ते विशय. तन्नी कृष्णा नदी तीरार ते देवगिरी आसूचे त्या कृष्णा नदी एक अणेकट्ट बांदिल्ले. थंय दुखून एक चॅनल एक कालुवे म्हणटाची ही ताका म्हळ्यार ते अणेकट्टा दुखून उदक सगळींची तांगेले देवगिरीक येवका. थंय ताजे खातीर एक कालुवे तांणी करतरसाची चॅनल करतरसाची. त्या वेळाक थंय ईश्वर देव राबून पुरे काम करयतरस थंय दुखून मध्वाचार्यान वतर वचूचें ताका अपमान केल्ले ताणें. ताजें फल ईश्वर देवा मान्नी मोकारसून कितले की तांगेले मात्याचे राय तांगेले एक वंशाचे रायान अनुभविसिला म्हणून म्हणटाचे. तो कृष्णकंधार तो देवगिरी राज्याचे रायो सुरवेक भिल्लम म्हणलो एकलो वंशाचो मूलपुरुश. मागीर तागेले पूत सिंहण. मागीर कृष्णकंदार. कृष्णकंदाराक यो ईश्वर देव जबो ताका आनीक नांव महादेव तो भाव तो भारी एक तो कसो म्हण भारी एक म्हत्वाकांक्षा ताका राज्य अशें कोरता तशें कोरता तें गेलवका हें गेलवका. तो युवराज जाल्ला कृष्णकंदार धर्मिश्ट ताका भारी एक पटबला राबून तागेले राज्याच्या आडळितांत मस्त हो सहाय करतर आशिल्लो. कोण ईश्वर देव जेवो तागेलें नांव महादेव. आतां कृष्णकंदार भारी धर्मिश्ट ताका साधूंगेले विशयांत सज्जनांगेले विशयांत मस्त ताका आदर गौरव अभिमान सकड आशिल्ले. मध्वाचार्याल विशय तो आयकला. मध्वाचार्य बद्रीक प्रयाण करतना मिगेल राज्या मुखांतर तांगेलें प्रयाण जाता म्हूण सांगून ताका कळ्ळें. तांकां राजधानी आपोवका तांकां गौरव कोरका तांगेले अनुग्रहा पात्र जावका ह्या परी तागेले आशी. जाल्यार ताण लेखचे एक मन केदनाय जिवनांत मनशान एक लेखल्यार देवान कसकी एक लेखून दवरून जाल्ला. आमी कसकी आमी लेखील तशी जावका म्हूण लेखल्यार आमी लेखील जेवच्या भारी कश्ट तागेले अनुग्रह ना नातल्यार ताण लेखिल्ले जेवचे केदनाय. तशी हांगा कृष्णकंदारान लेखिल्ले मध्वाचार्य आपोवन आदर सत्कार करून तांगेले अनुग्रह घेवका म्हूण. जाल्यार ताका थंय देवान एक केलेले विंगड कसलें म्हूण म्हळ्यार एक दीस ताका न्हिदेंत एक स्वप्न जालें. तें स्वप्न एक विचित्र कसलें म्हूण म्हळ्यार ताका स्वप्नांत एक यती तागेले अरमनेक आयिल्लींची ते यतींक स्वागत करून अर्घ्यपाद्य दिवन सत्कार करका म्हूण लेखतर आसतना सगळे अरमन लासून गेल्ल्या बरें जालें. ते लासून गेल्ले अरमनेन तूं लासतरच ते अरमन ते उज्जैन ते यती चमकून उत्तराधिकारी कडेन प्रयाण चमकल्या बरें दिसली ताका. राजपुरोहिताक हेर हे विशय सांगतना ताणें म्हणलें रायाक राज्याक राज्य भंडाराक कसकी एक गंडांतर असो दिसता. हें गंडांतर चुकोवच्याक एक प्रायश्चित्त कोरया
म्हूण सांगून देवता कार्य केल्ले, नवग्रह पुजा, चंडी होम हे पुरे कोरया म्हूण सांगून ताणें सल्हे दिले. त्या वेळार ताका कशी स्वप्न पडलां न्हय तशीची मध्वाचार्य येती पळय तांणी येतर सकय तांकां आपोवन तांकां भक्तीन सेव करून अनुग्रह पावन म्हगेलें राज्य कसलें गंडांतर येता म्हूण पुरय तांकां सांगलां. म्हाका कशें स्वप्न जालां हें पुरय तागेलें सांगून ते ताका कसलो परिहार कोरीत म्हूण तागेलें निमका म्हूण म्हणलेलें एक आलोचनेन ते मध्वाचार्य आपोवन हाडच्याक ताणें ಸ್ವಲ್ಪ तागेले समर्थ जावन आशिल्ले मंत्रींक नियोजन केल्लें. तांणी येवन मध्वाचार्यांक राजधानीक आपोवन व्हरका म्हूण म्हणटना एक चुकी जावन गेली. कसली ती चुकी म्हूण म्हळ्यार ईश्वर देव तागेलो भाव म्हणलें, ताका महादेव म्हणून म्हणटाचे. ताणें कृष्णकंदाराले अपेक्षेन ते सर्व तागेले राज्याचे प्रजेंक एक हिता खातीर कृष्णा न्हंयचे अणेकट्टा दुखून एक चॅनेल करयतर आशिल्लो म्हणली पळय तें काम जतोर आशिल्लें. तें पळोवन घेवच्याक तो ते ईश्वर देव थंयच एक शिबीर घालून तें पळोवन घेतले आसता थंय बिडार केला ताणें. त्या कालवे दुखून कितली जन प्रयोजन पावतात न्हय तशें जावन कितली हळ्ळी मुखांतर ते कालव वता पळय तांचे जन पुरे येवन श्रमदान करतर आशिल्लेचे, तांनीच कालवेचें काम करतर आशिल्लेचे. आनी कश्ट ते एक कालव खोंडूच म्हळ्यार सुलभ ना. त्या बदीन कोणेय साधू संन्यास येवची, कोणेय भिक्षूक येवची, तांगेले करीन ಸ್ವಲ್ಪ गंटू काम करयसी तर आशिल्लेचे. ईश्वर देव थंय काम पळयतर आशिल्लो. शिबिरा चमकलो. जेवणा बैसले म्हणटना ताका थंय वाडूक पुराय जन राबल्यांची जेवण कोरका म्हणलें ताणें एक सेवक येयलो खंय आनी ताका म्हणलें की एकलो संन्यासी महापुरुश कालवेला राबला. हांव जेवणा बसला न्हय तुका दिसना मॅ सांजे पळोवया म्हूण सांग. तें हांव सांगलें जाल्यार तुका आतां पळोवका म्हूण तो हट धरतर. कसल्याक हट करता न्हय आमी हांगा येयले भिक्षुकांक साधू संन्यासींक वतायन काम करयसीत आसत न्हय ते तांकां कोण कितें दूर दिला काय ताजे विशयी तुगेलो उलका काय. आतां जायना म्हणलें मॅ वचून ताका सांग. जाय जाल्यार सांजे थंय राखून म्हाका पळोवका ताण म्हणून ईश्वर देवान सांगलें की. थंय येयले कोणेय न्हय दुसरे मध्वाचार्य. तांणी येवन सेवक न्हू तांणी पाप तांणी कसो करचें रे हांवें सांगिल्लें न्हू सांगता तांणी कांय करूं येता तांकां भंय जाता हें हागेलें तेजस पळोवन मध्वाचार्याल तोंडार असो तेजस आनी पळोवन तांकां भंय जाता जाल्यार तांगेले रे हांवें सांगिल्लें तांणी आयकुका. हे म्हणून मध्वाचार्याले म्हणलें अशें अशें सांगलां तुमी ಸ್ವಲ್ಪ सांजे थंय राखोका खंय. हांगा मध्वाचार्यांक हांगा ते साधू सत्पुरुशान पुराय सांगलां तो अशी किरकोळ दिता. मध्वाचार्यान लेखून जालां हाका बुद्धी शिकयना अशी जायना म्हूण. तशी तांणी म्हणली की ना रायान येवन म्हाका भेट करना अशी हांव स्नान करना आहनीक करना कसलें करना म्हूण. तेदना झोरको पयलीं ताका हें संन्यासील कसो कर बा न्हू तो वची न्हू तागेले बाट धर न्हू कोणाक कोणाक किस कडेन उद्धार करूं हांगा घेवन म्हाकाय जेवणान अशी केलें न्हय म्हणलें एक ते भुकेचे कोपार तो मध्वाचार्य लायलो. तांणी प्रयाणान भारी वोंवटेलेची जाल्यार सगळें तोंड पुराय तांगेलें ओट्टो आयिल्ले शिश्य परिवारांक गेले तोंड पुराय भावन गेलां. पळयतना सामान्य जावन काम वाटेर वतले संन्यासी शिश्य म्हूण ताका दिसता. दिवका आशिल्लें कसलें एक गौरव आदर कसलेंय दाखयनाशी. सुरवेक बुकाय जालेली. हागेले हटान त्या वर्द जेवण करनाशें उठान येवका म्हूण म्हळ्यार कोपूय आशिल्लो. ताण ಸ್ವಲ್ಪ बिश्टायलें. कोण तूं तुमी पळयतना कसो केक पिशीशी दिसता अशें मू समसाचे तुमी ना न्हय पळोवचें जायना म्हाका समय ना जेवणा बसला म्हूण सांगून पेटयला जाल्यार नायना जेवण करना आहनीक करना म्हणून हट कोरका जाल्यार तुमी कसो न्ही तले होक म्हूण एक वर्ड दिला. तशें म्हळ्यार आमी पळय सामान्य जेवण म्हणटा समनावें तुमकां माती समनावें म्हणटा पळय तशी दोश जाल की तो एक सज्जनांक आमी कोणाकय कसलें म्हणूं ना. निचावन जाल्यार तांणी व्हड एक आचार्य तसले जनाक एक कसकी अप्रबुद्धता म्हूण येता जेव बुद्धी ज्ञान विमूढ जेवचें म्हूण येता तशी की तागेलें प्रारब्ध ताका आपयतर आशिल्ली की ताणें अशें पुराय उलयलें. आतां कसो सांगता म्हूण सुरवें सांग हांव कसो म्हूण आयकता म्हाका जेवणा वचका वेळ जाता म्हूण. तेदना मध्वाचार्यान सांगलें की तुका आईल साधू सज्जनांक गेले एक योगक्षेम
कसल म्हण निमगुचे व्यवधान ना तुका तितले टाईम तुगेला ना आनी तुगे लागीं अतिथी सत्कार दितलो चांग कोरून उलयतलो मान आदर गौरव सन्मान दितलो म्हूण लेखल्यार ते चूक आमगेली जेवो आमी कसो सांगका म्हूण लेखील म्हळ्यार तुगेले एक वर्तना तुगेले एक नडवळिका भारी विपरीतशी दिसता आमकां म्हळ्यार एकडे येयले भिक्षुक पटाबुकेन येतले तांकां आनी कसकी हंचाण प्रयाण करतले साधू सन्यासींक पुरय वतायन आपणाण हांग काम करयसीत कई तूं तांकां बाद जातना मॅ सन्यासींक पळय असल काम कळतवे तांकां कसले तूं किरकोळ दिता तूं करचें समनयना मॅ तूं राय खंय म्हणटा तूं चांगरीतीर न्हू प्रजा वर्गाच्या चोलका इतली सांगचे खातीर मांद्रा आत्ता आपको गेले म्हाका हांग राबच्यान आमी सन्यासी एक गांवां देखून एक गांवां प्रयाण करता सांजे थंय राबली म्हूण जाल्यार आमगे प्रयाण व्यर्थ जाता ताजे खातीर आत्ता आपको गेले चुकी जावन आसच्या पुरो तुका बाद जावन आसच्या पुरो तुका चुकी म्हूण दिसल्यार क्षम करे म्हूण शांत मनार सांगता जाल्यार सुरवेक बुकेन कोपयला हाका आत्ता इतली ताळमेर ताणें उलोवचें पळोवन हाका आनी कोपयली कोणाकय एक वचनारी एद्दोळतय ताका कोणय एक वचनार उलयनीची तागेले सेवक आले तर उलयनीची कोणके एकलो सन्यासी राय म्हणूय पळयनाशी एक वचनार मेगेला उलयता मेगेल परिवाराचे आले तर पळय म्हाका अपमान करता म्हूण म्हणलेले कोपान तो कोण आईल आचार्य कोण हाजे परिणाम कसो जातले हांव उलयत की नज कसले विचार करनाशी कोपान एक उग्र रितीर तो होडान उलयता तूं कोण जाल्यार म्हाका कितें तुगेले तसल कितले की सन्यासीक हांव पळयला आतां भुकेन आशिल्लें म्हाका आनी कितू कसो कोरका कसो करूं नज म्हूण सांगता रसवे सीद हांगा दुखून उठान वचुका नानातले ताजे परिणाम कसले तुकाय भोगयता म्हूण म्हणटाना मागीर आचार्य बारी शांत जावन जैत कसो परिणाम सांग तूं कसो करता सांग आमी संतोशान अनुभवितात ते म्हळ्यार आनीक एक पयस तरच तूं मागीर हांव कसो निर्णय घेता म्हूण म्हाका गोतना नुत्त बस नानातल्यान म्हाका आनीक कोप येता म्हूण म्हणटाना ना 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 तुका कसं की आम्ही कसं की तुगेल्या निमगेला ना तें जायना जत्त म्हणली शिवाय म्हळ्यार ते संन्यासींक साधुजनांक भिक्षुकांक किरकोळ दिवच्या नज इतली सांगिल्लें मध्वाचार्यान हें तुमी जत्त म्हणली शिवाय तुवें हांव हांगा दुखून एक हेज्जय मुखार दवरना जैत तुगेले करणी हांव हें खोंडयसिता त्या शिक्षा तुकाय दिता जैत हांव संतोशार करता जाल्यार हांव सन्यासी न्हय म्हाका हे दोळ हांव तें कोंडून वतना म्हाका अभ्यास ना कशी कोंडूचें म्हूण तूं एक पण दाखोवन दिल्यार आमी तशी करताची कळ्ळें दनपारा जेवणा वेळू पळोवच्या दश्टपुश्टस यो वो म्हाका अपमान करतरच न्हय म्हूण लेखून कोप येवन कोपानच चिता गेल्या सैनिकांक एक पिकास हांड दिया म्हाका म्हूण म्हणलें की तांणी हांड दिलें हांणी पळयतरची मध्वाचार्य राबून ताणें त्या पिकासान कोंडू पिकास हाडलें ईश्वर देवान ते हाताक घेवन मध्वाचार्यान म्हण कशी कोंडूची म्हूण दाखय आमी करताची आक्क मध्वाचार्याल वयरी कसलो कोप येतरस म्हळ्यार त्या कोपान त्या पिकास हाता धरलं न्ही भारी त्रणारी कोंडूच्या शुरू केलें खंय ताणें प्रकारम प्रकटे कर्तुमारभ्य वीररामनो महीयो मतिमहात्मा द्वैवश्येन खनन खलः नानेन अनेनानेनो नूनेन ननुनुन्नाः नानाना नो नूनं नानेन नूननानुन्नः म्हळ्यार तो कोंडूच्या शूर करलेले जाले मागीर ताका मात ती वयर उबारची तितली गोतू ना खंय ताका कोंडीतरस 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 1 गंटो चल 2 गंटो चल 3 गंटो चल्लो नांचिना तांणी सेवक पुराय त्या तांडून घेवच्या पळिताची ताका साध्य जायना नशी तांकां साध्य जायना वा आंगा भितर कसं की रिगलासी कसं की शक्ती रिगलाशी भ्रमिश्ट जलासी भ्रांतीन तूं पडलासी ताका देहायास जत्रस ताका मना गोतू ना ता कोंडीतरस 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 मध्वाचार्याक मनान तूं हास येयल खंय तांणी बरलेले जन हें कसं की जत म्हूण कोण ಸ್ವಲ್ಪ जन तांकां राब्ब्याचें म्हूण सांगून सांगल्यार तांणी मनावर नाशी तांकां हातान दूर करून
कृष्णा नईन तू नल्लिंच काही आहनिक केल्ले देवाला पूजन केल्ले भोजन येजल तांगेल ते इंदकून त्यांनी उत्तर दिका प्रयाण केले त्यांनी त्या स्थळादकून चमकल नंतर ते ईश्वर देवाक ते प्रज्ञा येयली वापस त्यांनी कसं करता म्हणून कळले मागीर ताका दिसली की हें काम करूंक म्हाका इशी हांव कसं करता म्हूण कळिनाशें हांव इतली वेळ ह्या कोंडुका जाल्यार त्या यतीक हांव उपचार केले न्हय मगे कसं की मही मसीचे यती त्यांनी हांव कसं हे अकृती केल्ले म्हूण पश्चाताप भोगलो आनी तांगेले क्षम घेता म्हूण पळयलें खंयच तो मध्वाचार्य नांची त्यांनी मुखार वचून गेला सेवकांक सांगले तांकां मर्यादेरी गौरवारे आप्पो नाडका म्हणून आनी शिबिरा चमकलो जाल्यार मध्वाचार्य थंय दुखून चमकल्ले खंयचे सेवकाक पळोवच्या मेळ्ळीच ईश्वर देवाकय त्यांनी दिसनीची ಸ್ವಲ್ಪ काळानची कृष्णकंदार गेलो ईश्वर देव महादेव म्हळेल्या नांवान राय जालो मागीर ताका अकाल मरण जाल्लें नंतर रामदेवराय तो देवगिरी सिंहासनार बसलो हें आमकां हिस्ट्रीन तूं येता रामदेवरायाक न्ही मल्लिकाफरान त्या वेळाक रामदेवरायाल कळगती मल्लिकाफरान थंय आक्रमण करून देवगिरी राज्य नाश केल्ले मागीर यादवांक गेल्ले आळविका जाल्ली म्हणून हें इतिहास हिस्ट्रीन तूं चरित्रेन तूं पाठ बाजिले लूड कशें कळटा पळय आनी एक कसन म्हळ्यार 11 शतमानांत सगळे भारत मुस्लिमांक गेले आक्रमणांत पळोवन सगळेची भारतांत खंय पडलें थंय युद्ध खंय पडलें थंय आक्रमण जावन घेवन खंय जाल्यार थंय गलाटोची गलाटो रक्तरंजीत जावन आसूचे एक अध्याय म्हूण येत खंय दिल्ली सुलतानाल हातांत मेळ्ळा ताजे नंतर तांणी सकड कडीन तांणी येतरसची आक्रमण करूंक त्या वेळाक खंय पडले थंय रक्तपात जतरस त्या असल एक वेळाक थंय मुसलमान राज्य भार करच्याक थंयची राबल्यांची विंगड कडीन तांकां म्हळ्यार भारतांत जाय जाल्यार तितले एक हें मेळटरस कसले संपत मेळटरस त्या वेळाक हांगा मुसलमानान देहलीन तो राज्यभार करतना मध्वाचार्यान जन्मा येतनाची देहली सिंहासनान तो गियासुद्दीन बलबन म्हळलो तुरुष्क तागेले आळवीक जतर आशिल्लें निजावन तो काही बलिश्ट रायूनय भारी दुर्बल तो तशें जावन तागेले रायाले आळविकेक मन दिनानाशी तागेले अंडर रापच्याक कुशनानाशी कितलीं जन तागेले विरुद्ध तन्नीची बंडाय येतर आशिल्लीची आत लखनौ म्हणटाची लखनौ ती ताका लक्षणावती म्हूण नांव आशिल्लें बंगाळांत आसूंचे तें थंय एकलो मुसलमान एकलो सानुरायो तो बंडाय वचून मेघलेची हें राज्य म्हणून ताणें सांगला मल्लिक इजुद्दीन तुफ्रील म्हणून सांगून तो ताका तुफान खान म्हणटलीच काय बलबनान तागेले वयरी युद्ध घोशण केल्लें आनी गंगा न्हंयची दंडेरी सगळी सैनी घेवन तो बलबन आयलो न्हंयचे ह्या दंडेर ताणें नेसाची त्या दंडेरी त्या राज्यस न्हंयचे मुलक शत्रून येवच्या नज्य म्हूण सांगून ताणें कसो केला त्या तुफान खानान पुराय दोणी ताणें तागेले वश करून घेतला एकडची दंडेरी पहरी दवरला रात्री वेळेक तांणी हांगा येवच्या नज न्हय म्हूण सांगून दोनी तिरारी न्हंयचे बरी सैनिकांक ताण राबोवन जाला सदां जागृतीर आसून शत्रू पक्षाचे यान अशी पळोवन घेतर आशिल्लीची त्या गुढचारान न्हंयत दुखून एकाडे येवच्या नज म्हूण असल एक प्रक्षुब्ध परिस्थिती मध्वाचार्य शिशाल वटो
त्यांनी थंय आयल्याची हस्तिनापूर जावन मुखार येवन आनी गंगी दांटुका म्हूण लेखतना थंय सगळे तुरुष्क सैन्य राबला. थंय येताची न्हंयची दंडेरी आशिल्ले जन पळयताची त्यांनी रकवल राबिल्ली सैनीक मुसलमान तांणी तेकलो सैन्याचो सेनाधिपती म्हणीत सय्यद मुस्तफा खान म्हणालो तो पळयता मध्वाचार्याल एक भारी एक भव्य देह तांगेले दिगोची अजान बाहू शरीर तोंडारी एक विशेष तेजसू तागेल मनान कसं दिसता वो शत्रू पक्षाचो गुडचार आसूं काम कुडले तागेल सैनिकांक पेटयता मध्वाचार्यांक म्हाका येवन पळोवका म्हणून सांगता तो कोण पळय ताका येवन पळोवका दूद येताची तांणी रायान सांगिल्लें काम करचें जाल्यार तांकां मध्वाचार्या पळयतना वो सामान्य न्हय म्हूण दिसून तांणी पांय पडताची सुरवेक जाल्यार रायान सांगिल्लें तागेल्या सांगूका ना सांगताची तूं हांगा येवन आमगेले यजमाना पळोवका म्हणला कोण तुमगेलो यजमान तांणी सांगताची दिल्लीचे बादशाह जावन आसा पळय गियासुद्दीन बलबन तागेले सेनाधिपती सय्यद मुस्तफा खान म्हूण कड्यांनी सांगताची म्हाका कसोचे एकलो यजमान तो सगळे जगत्याक रक्षण करता तो श्रीमन नारायण म्हूण तागेले आज्ञा मात्र हांव पालन करचें शिवाय हांगा आशिल्ले खंयचे रायाल आज्ञा हांव पालन करना तुमकां तो वडे जावन आसच्या पुरो जाल्यार तुमी तागेले आज्ञा पालन करायचें हांव तांगेले आज्ञा पालन करना वचून ताका सांग म्हूण म्हणटना सीदा न्हंय दांटुच्या प्रयत्न करता रसाची तेदन तांणी कसं म्हणटा म्हळ्यार तांगेले शिश्यांक ऋषिकेश तीर्थांक सांगताची ऋषिकेश तीर्थाले कसं सांगता म्हळ्यार आमगेले सगळे शिश्य परिवारांक सांगता तुमी कसले म्हूण म्हळ्यार हांव न्हंय दांटुच्याक न्हंय देंवता तुमी पुरे मिगेल हाता धोर न्हू म्हाका अनुसरसून येवका एकल्यान मिगेल हाता धरका आनी एकल्यान तागेले हाता धरका तशी एकल्याला हातू एकल्यान धरून न्हंय दांटून वचचें आनीक धडा वचून आमी पावताची कोणाकय भिव कांबळेले कारण ना म्हूण सांगून ऋषिकेश तीर्थांगेले हात तांणी धरले ऋषिकेश तीर्थांगेले हाताक सत्य तीर्थान धरले तशी वरले शिश्य वर्गाच्यान एकल्याला हातू एकल्यान धरून गंगा नदी दांटून तांणी आनीक दंडे वचून पावलींची त्या वेळार थंय पळयत रस्तो कोण मुस्तफा खान आनी विषयू बलबन चक्रवर्तीक कळटरस मध्वाचार्य कोणालेच एक प्रतिभटणकी आज्ञिकी कसले लेक्का धरना नशी दोणी ना नशी न्हंय दांटून त्या दोळी भरलेली गंगा न्हंय दांटून तरस सामान्य विषय न्हय तो न्हंय सम भरलेली न्हंय काही पावलं उदासूत न्हय गंगा न्हंय केन्नाय पावलं उदासचें म्हणना गंगा न्हंय केन्नाय भरती न्हय पावसाळींत पावसा उदक वैशाखारी हिम कर गुन्यांवचें उदक पुरे जना गोतस आमी चरित्रेन तो शिकिल्ले विशय गंगा न्हंय 360 दीस बोर नासता ताका भरती न्हय ताका त्या गंगा न्हंय तितली भरती न्हय तूं आनी एकलो आतां एकलो दूर न्हंयचे वयर चमकून वतर आसची म्हूण म्हणटाना तांकां आश्चर्य जालें थंय रायूय आनीक कडेन राबून आशिल्लो आनीक दंडेरी आपलव देव नदीतरणं ते हंत कथं च चिकीर्षसि किं त्वं हो तो दांटून येतो कोण तो कोणश्च पुरो कशी वो दांटवता निगदंतम इति प्रभृतीह स्मः महापुरुषोत्तमदासः कोण तो म्हूण सांगून तांकां आलोचन येतना मे सामान्य संन्यासी न्हय कशें सिद्धी सुका हांकां नानतले रे दोणी ना नशी न्हंयचे वयर चमकून दांटून वचचें म्हळ्यार कसं न्ही तांतूय पूर्ण प्रवाह रस आनी कितलीकी सुळी म्हळ्यार आवर्तन म्हणटाची तांतू बिनी पांय घाल्ले पंदा बुड्डून वचचेची तसले गंगा न्हंय दांटून वचचें म्हळ्यार कोणेय नमगां नातील विशय म्हणून सुलतानो एक कसकी सुका म्हूण सांगून आपण वचून ते आचार्यांक पळयता म्हणून पक्कनी शत्रू पक्षाचे गुडाचार न्हय जावन आसचें पुरो पक्कन ते संन्यासी दर्शनान म्हाका कसले चांग जावचें पुरो म्हणून वचून तो मध्वाचार्यांकय शिश्यांकय आदरान भयभक्तीन शिबिरां आपयता आनी म्हणटा तुमकां पळयलें रे एकडची शी दिसनाची कोण तुमी कसलें नांव तुमगेलें हांगा कसले आयले सांगेत आमकां म्हूण
त्यांनी सांगताच काही कसले म्हळ्यार मेगेल नाम पूर्णप्रज्ञ म्हणून. आम्ही दक्षिण भारताचे रौप्यपीठपुराचे उत्तर भारताची तीर्थक्षेत्रा खातीर आयिल्ले येती आम्ही. सद्याक बद्री क्षेत्रा वतरसची मध्येंतू हस्तिनापूर जावन आयलींची कुरुक्षेत्र संदर्शन करून वचुका म्हणले कोण या बदी तुकून आयलीची. तेव्हा कशी मध्वाचार्य तुरुष्क भाशेर सांगता काही ते आयकून एक संन्यासी तुरुष्क भाशा उलयता जाल्यार पुरे जन आश्चर्य जालें कशी म्हूण. तांतूय ते बलबन चक्रवर्तीक दक्षिणापथाच खंजकी कडी दुखून आयिल्लो पळयतना तागेलो वेशू विचित्र दिसता तांकां, संन्यासी वेशू. दिल्ली सुलतानान उलोवचें तसलें मुसलमानी भाशा तुरुष्क भाशा म्हणटा पळय तितलीच्यान करून उलयता. ही भाशा उलोवचें ताका साध्य जाली कशी. तो सुलतान निमगेता तुमकां ही भाशा कशी आयल्या. तेदना आचार्य सांगता की तुमकां हे पुरे आश्चर्य दिसच्या पुरो जाल्यार म्हाका सगळे जगत्यांतूल पुराय भाशा येता. साक्षात सर्वज्ञाचार्य नमतनी तांकां गोतनातील कसं वायुदेव जगत्याचे मूल्य मूल्य संचार करतले वायुदेवाला अवतारताने म्हणटाने जगत्या अमूल्य मूल्य कसं जगता कसल भास उलयताची कसल करता हे पुरे तांकां कळलेले तितले विंगड कोणाकय कळूक ना. वायवंश संभूत जावन आशिल्ले तांकां अन्य भाशा उलोवचे जेवो अर्थ करून घेवचे काही कश्ट नाही. ऋषिकेश तीर्थ तांगेले इतले तांणी समाधान करता की वायवंश न मेहनी हांकां सगळी जगत्य भोंवतले वायुदेवाक जगत्या रसूचे पुराय भाशेक कळून सुकान मेळ जाल्यार सुरवेक मध्वाचार्याक पळोवन ताका शत्रुपक्षाचे गुडचार जावन आसच्या पुरो म्हूण म्हणलेलें एक संशय बलबना आयिल्ले जाल्यार आत्त आचार्याल तोंडा दुखून तुरुष्क भाशा येवची पळोवन ना यो शत्रुपक्षाच्योची मुसलमान गुडचार सुका संन्यासी वरी वेस घालून सैनीक इतले ओडस घेवन आयला हांव म्हूण पळोवचे आयला दिसता म्हणून चक्रवर्तीला मनांत आयले. आनीक एक मन तशें सांगलें एक मन तांगेलें म्हळ्यार द्वंद्व जत्रस तांगेलें मनांत सामान्य न्हय आनी महानुभाव नानातले न्हय दांटून येवचें जायना. एकाच वेळ गुडचार म्हूण गेले कुडले न्हय दांडू शक्ती कशी येता तांकां जाल्यार भाशा निरळगळ जावन उलयताची. संन्यासिकी बद्दची विशेष विभूती सुचे की त्यांनी गुडचार या सम कळना नशी आमी कसले पुणी उरलो न्हू तांकां तांगेले कोपा पात्र जेवचे नाका जाल्यार एक परीक्षा करून पळोवया कसल म्हूण सांगून तो बलबन चक्रवर्ती सांगता काही तूं दूर दुखून आयला मस्त प्रयाण करून ओमटेला आजी हांगा राबे तुमी आमगेले वटो म्हूण सांगून प्रार्थना करता तो तांकां एक बिडार करून दिता आनी तांकां सर्व वेवस्था करून दिता जेवणाचें खाणा म्हळ्यार तांकां सकडी वेवस्था एक संन्यासी शिश्यांक राबका जाल्यार कसो सकड कोरका ते पुरे वेवस्था करता. मात्र तांणी कसं करताची म्हूण सांगून एक दोळ दवरका म्हणून तागेले सैनिकांक गुडचर्यांक निपोवन आज्ञा करता तो. हांगा मध्वाचार्य गंगा तीरांत चांग एक जागो सोदून तांणी बिडार केलेले कडेन राबोवन थंय तांगेले स्नान जाल्ले आहनीक जाल्ले पुजा जाल्ले भोजन जाल्ले ಸ್ವಲ್ಪ वेळ विश्राम घेताची म्हूण म्हणटना सांजे म्हणटना तो बलबन चक्रवर्ती आयलो. थंय ताणें तांगेले रितीर नमस्कार केले आनी मध्वाचार्यान बैस म्हणलेले कडेन नुतचंद करून विनम्र जावन बैसलो. मागीर निमगेले की तांणी महाराज म्हणचे संन्यासींक तुका हांगा केलेले एरपाड पुराय सम दिसले कसले अनानुकूल आसवे सांगका म्हूण. आतां मध्वाचार्यानी ते बलबनाल विशय कसले म्हणलेले कसले तांगेले मध्येन तूं संभाशण जाता कसले इत्ते म्हणलेले विशय पायचे दिसा आमी पळोवया. आजी सांगेल सरपई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.